नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, प्रिफरन्स आले, जनरेट झाले, तुम्ही प्रिफरन्स दिले, त्यानंतर काही जण झेडपीला लागतील आणि काही विथ मुलाखत असतील. मग हे विथ मुलाखतचं नेमकं असतं कसं? विथ मुलाखतमध्ये काय होणार आहे? सॉरी, थोडी तब्येत बरी नसल्यामुळे. विथ मुलाखतला एकाच 3 हा क्रायटेरिया आहे सध्याच्या भरतीला 2025च्या. अशा वेळेस तुम्ही ज्या संस्थेवर जाणार आहात त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला रिकमेंड होणार आहे मुलाखतीसाठी, विथ मुलाखतीसाठी, त्या ठिकाणी इतर दोघेजण सुद्धा असणार आहेत. इतर दोघेजण सुद्धा विथ मुलाखतीला असणार आहेत. आता बरीच काय म्हणता येईल की सगळीकडे हे माहीत आहे आपल्याला की विथ मुलाखत म्हणले की पैसे वगैरे लागणार. पण ध्यानात ठेवा, आता हे 3 कॅन्डिडेट जे गव्हर्नमेंटनं पाठवलेले आहेत पवित्र पोर्टल थ्रू, या 3 कॅन्डिडेटपैकीच संस्थेला कॅन्डिडेट निवडायचा आहे. आता शिक्षक भरतीसाठी तरसणारे हे जे कॅन्डिडेट आहेत, शिक्षक म्हणून लागण्यासाठी प्रयत्न करणारे हे जे कॅन्डिडेट आहेत, हे काय प्रत्येक संस्थेवर त्या तिन्हीपैकी एखादा कॅन्डिडेट तरी पैशावाला आहे असं होणार नाही. बऱ्याच ठिकाणी किंवा बहुतेक ठिकाणी असं असणार आहे की तिन्ही कॅन्डिडेटकडे पैसेच नाही आहेत. मग त्यांची खूप तर ऐपत झाली ₹1,00,000-2,00,000 मधल्या पिरियडमध्ये मी जे ऐकलेलं आहे, ज्या उमेदवारांकडून ज्या चर्चा ऐकलेल्या आहेत, यूट्यूबवर वगैरे जे मधल्या कालखंडामध्ये मुलाखतीचे अनुभव आले, त्यामध्ये सध्याचा जो पवित्र पोर्टल थ्रू जे विद्यार्थी लागतात, त्यांचं 1,00,000-2,00,000 अगदी कधी 3,00,000 जास्तीत जास्त मॅक्सिमम 5,00,000पर्यंत येऊन जाते. कारण हे सगळे कॅन्डिडेट त्यांच्यासाठी अनोळखी आहेत आणि यांच्याकडे पैसा या 3 कॅन्डिडेटपैकी तर त्यांना घ्यायचंच आहे, संस्थेला घ्यायचंच आहे. त्यामुळे जरी असं असलं तरी खूप साऱ्या संस्था चांगल्याही आहेत, ज्या काय करतात. संस्था म्हणजे खूप मोठा व्याप असतो आणि 3 आणि 4-5 लाखाचा कोणी विचार करत नाही आहे सध्या. कारण हे सगळे आता मर्यादित लिमिटेड कॅन्डिडेट केल्यामुळे खूप चांगली गोष्ट झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला झेडपीचे जितके काळजीपूर्वक प्रिफरन्स द्यायचे आहेत, तितकेच काळजीपूर्वक प्रिफरन्स तुम्हाला काय म्हणता येईल विथ इंटरव्ह्यूचे सुद्धा द्यायचे आहेत. आणि नॉन ग्रांटेड किंवा अंशतः अनुदानित ज्या संस्था आहेत, त्या 30%, 40%, आपलं 40%, 80%, 60%मध्ये आहेत. अशांचे प्रिफरन्स दिल्यानंतर तर ते फायद्याचं राहणार आहे. कारण मला जितकी माहिती आहे त्यानुसार शिक्षण सेवकांचं मानधन 16,000-18,000 असं असणार आहे. तिथेच जर एखादा 80% अनुदानित संस्थेवर लागला तर त्याला ते पेमेंट 80%ने भेटणार आहे. त्यामुळे प्रिफरन्स भरत असताना अंशतः अनुदानित संस्था या तुमच्या प्राधान्यक्रमावर असतील, हेही लक्षात ठेवा. या संदर्भामध्ये आपण डिटेल व्हिडिओ देणारच आहोत. पण त्या अगोदर लक्षात असू द्या की तुम्हाला जरी विथ इंटरव्ह्यूला जरी तयारीसाठी आलं तरी जास्त काही तिथे काही हे होणार नाही. हे पाठीमागच्या अनुभवावरून सांगतो आहे. खूप साऱ्या संस्था चांगल्या आहेत. संस्था खूप मोठा घटक असतो. त्यामुळे क्वालिटीला तर महत्त्व आहेच. मुलाखतीची तयारी आत्तापासूनच तयार करा. टीचिंग स्किल्स तुमच्या पाहिल्या जातील चांगल्या संस्थेवर. त्यामुळे टीचिंग स्किल्स आरशापुढे उभे राहून थोडी तयारी करा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी. धन्यवाद.